Armored to stand and empowered to win. उभं राहण्यासाठी आणि विजयासाठी असलेलं सामर्थ्य, देवाची शस्त्र सामग्री. So life is not small play. आयुष्य म्हणजे काही छोटा खेळ नाही. Life is a battleground. आयुष्य एक रणभूमी आहे. It's a war ground. ती एक युद्धाची भूमी आहे. Now the devil always throws lies. सैतान नेहमी खोटेपणा किंवा खोट आपल्यावर टाकतो. He always puts fear in our heart. सैतान नेहमी आपल्या हृदयामध्ये भीती घालतो. And he tempts us always. आणि सैतान नेहमी आपल्याला मोह घालतो. So these are like unseen spears that are hurled against a believer. तर हे सगळे अदृश्य भाले असतात जे बिलीवर माणसाच्या विरोधामध्ये पुकारलेले असतात. But as a child of God, पण देवाचं संतान या नात्याने you are never made to run. तुम्हाला पळून जायला निर्माण केलेलं नाही. You are made to make him run. तर तुम्ही सैतानाला पळवून लावायला निर्माण झालेले आहात. So God has made you to stand. देवाने तुम्हाला उभं केलंय. Don't fall पडू नका. just because you forgot your armor. तू शस्त्र सामग्री घालायला विसरला, अरे मी विसरलोच असं नको. Stand in truth. सत्यात उभा राहा. Stand in righteousness. जरा धड नीतिमानपणात उभा राहा. Stand in peace. शांतीत उभा राहा. Stand in faith. खरं ते कर, विश्वासात उभा Stand राहा. with salvation. तारणात उभा राहा. Stand with the word. आणि शब्दात उभा राहा. These are all the gears that belong to the armor of God. या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या वस्तू आहेत ज्या देवाच्या शस्त्र सामग्रीतल्या आहेत. And so when you put on these 6 gears, आणि जेव्हा तुम्ही या 6 वस्तू शस्त्र सामग्रीतल्या घालाल, you put on Christ. तेव्हा तुम्ही ख्रिस्त घालताय. And when the devil sees Christ in you, आणि सैतानाने तुमच्यावर ख्रिस्त घातलेला पाहिला, he has to take off. मग सैतान पळून गेलाच पाहिजे. कारण तो तुझं शरीर नाही बघत आहे, See, तो तुझ्यावरचा ख्रिस्त बघत आहे. see, and so when you put on Christ, you can never lose. आणि म्हणून जेव्हा तू ख्रिस्त नेशील, आपण शर्ट घालतो तसा ख्रिस्त घाला, मग तुम्ही कधी हरणार नाही. So the armor of God is nothing but putting on Christ. तर देवाची शस्त्र सामग्री धारण करा म्हणजे दुसरं काही नाहीये, येशू ख्रिस्त घाला. Because I cannot stand on my own name. कारण मला माझ्या स्वतःच्या नावावर उभं राहता येणारही नाहीये. I cannot say I am Peter, I will stand against you, you devil. मी असं म्हणून चालणार नाहीये सैतानाला की सैताना मी पीटर डेव्हिड सिल्वे नाही भाव लागणार माझा. I have to stand in the name of Jesus. येशूंच्या नावात मला उभं राहायला लागणार आहे. And if you have to stand in the name of Jesus, आणि जर येशूंच्याच नावात आपल्याला उभं राहायला लागणार you आहे, have to put on the armor of God. मग देवाची शस्त्र सामग्री म्हणजे येशू घालायलाच लागेल. Then the devil may roar, आणि मग सैतान गरजेल. but the lion of Judah lives in you. पण यहूदाचा सिंह तुझ्यामध्ये जगत असेल. Praise God. देवाला धन्यवाद. The roaring lion cannot stand before the lion of Judah. आणि तो गरजणारा जो सिंह आहे तो यहूदाच्या सिंहासमोर उभा नाही राहू शकणार. Praise God. देवाला धन्यवाद. The storm may rage, वादळ येईल, but But- your feet are planted on the rock, तुझे पाय खडकावर रोवलेले राहतील. the rock of ages, आणि तो अनादी कालापासूनचा खडक, cleft for me. अनादी कालापासूनचा खडक जो माझ्यासाठी ठेवलाय, दिस इज अ व्हेरी ओल्ड इंग्लिश हिम. And so when you have worn the whole armor, आणि जेव्हा तुम्ही संपूर्ण शस्त्र सामग्री धारण कराल, your fear will vanish. मग भीती निघूनच जाते ना. You will be standing like a soldier, all geared up to go for war. आणि मग सैनिकासारखे तुम्ही उभे राहता की जो सैनिक सगळी शस्त्र सामग्री धारण करून युद्धाला जायला तयार आहे. So take some few points. काही मुद्दे देतो ते घ्या. First point, पहिला मुद्दा, no armor, no victory. शस्त्र सामग्री नाही, विजय नाही. See, only bravery will not give you victory. फक्त धाडस ठेवून विजय मिळत नसतात बेटा. Bravery without preparation is not strength. आणि धाडसा मागे जर तयारी नाहीये तर ती ताकद नाहीये. पूर्व नियोजन आणि पूर्व तयारी धाडसा सोबत पाहिजे, मग ती ताकद आहे. Bravery without strength is like foolishness. शक्ती शिवायचं धाडस बावळटपणा आहे. Passion without protection, संरक्षणाशिवायचा आवेश it's a pathway to sure defeat. नक्कीच पराजयाचा मार्ग आहे. हे लक्षात ठेवा, ही वाक्य लिहा. The armor of God is not optional, it is essential for your life. देवाची शस्त्र सामग्री पर्यायी बाब नाहीये, ती आयुष्यभरासाठी जरुरी आहे, मस्ट आहे. I mean, you're just shouting amen, amen, amen will not give you victory. तुझं फक्त आमेन आमेन ओढून विजय नाही मिळणार आहे तुला. After wearing the armor of God, say amen, you will get victory. देवाची शस्त्र सामग्री धारण करून आमेन ओरड, मग तुला विजय मिळेल. So zeal without armor is defeat waiting to happen to you anytime. तर शस्त्र सामग्री शिवायचा आवेश म्हणजे
तुझी हार आहे, तुला तो पराजयच मिळणार आहे, पराजयच तुझी वाट पाहत आहे. Only God's armor can hold you up. फक्त देवाची शस्त्र सामग्रीच तुला घट्ट धरून ठेवेल. Human strength may look very, very strong, आता मानवी शक्ती दिसायला एकदम दणकट दिसेल, but it cannot kill giants. पण ती अशा धिप्पाड राक्षसी पुरुषांना नाही ठार मारू शकत. Only God's strength wins real battles. फक्त देवाची शक्तीच आपल्याला खऱ्याखुऱ्या युद्धांमध्ये विजय देते. You cannot go and fight the devil with also half the armor. तुम्ही सैतानाशी अर्धी शस्त्र सामग्री धारण करून सुद्धा लढू शकत नाही. Second point, दुसरा मुद्दा, do not sit after putting on the armor, शस्त्र सामग्री धारण करून असा ढेपाळल्यासारखं बसू नको. because God has not called us to sit. कारण देवाने आपल्याला असं बसायला बोलवलेलं He नाही. who has Jesus should never sit. ज्याच्याकडे येशू आहे त्याने बसायचं नाही, He is called to stand. त्याला उभं राहायला बोलवलेलं He आहे. is called to stand against the challenges of life. त्याला आयुष्यामध्ये येणाऱ्या आव्हानांविरुद्ध उभं राहायला बोलवलेलं आहे. Because the armor of God is not for museum. कारण की देवाची शस्त्र सामग्री म्युझियम मध्ये संग्रहालयात ठेवायला नाहीये. It is that you may stand in the front line of the war. तुम्ही त्या युद्धाच्या पहिल्या ओळीत उभं राहायला दिलेली आहे. God says, देव बोला, he who puts on the armor of God, जो देवाची शस्त्र सामग्री धारण करेल he has the power to stand in the front line. त्याच्याकडे सामर्थ्य आहे पुढच्या ओळीमध्ये, पुढच्या रांगेमध्ये उभं राहायचं. See, putting on the belt of truth, आणि सत्याचा कमरबंद बांधलेला आहे, shield of faith, विश्वासाची ढाल रेडी आहे, Helmet of salvation, आत्म्याची तलवार आहे, sword of the spirit. आणि शिरस्त्राण तारणाचं आहे. These are not decorations. ह्या सजावटीच्या आणि शोभेच्या वस्तू नाहीत, They are weapons of warfare. या नटायच्या वस्तू नाहीत, ही युद्धाची शस्त्र आहेत. And weapons should never be rusted. It आणि- has to be put to use. युद्धाच्या शस्त्रांना गंजवायचं नसतं, ते वापरायचं असतं. That's why Paul says, म्हणून पौल म्हणाला, put on the whole armor of God, then stand. देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री धारण करा, मग Stand तत्पश्चात means उभे राहा. fight him. उभे राहा म्हणजे मग लढा द्या. And now, आता you devil, आता सैताना, I bind you in the name of Jesus Christ of येशूच्या Nazareth. नावात तुला बांधतो. Leave निघ. my house. माझं घर सोड, Leave my body. माझं शरीर सोड, Sickness, leave me in Jesus' name. आजार मला सोडून जाऊ दे. I'm going to get a येशूच्या job. नावात. मला नोकरी I'm going to मिळणार, get promotion. मला बढती मिळणार. Because you are now wearing the armor of God. का आता तुम्ही देवाची शस्त्र सामग्री धारण करून मग बोलताय. God doesn't anoint the idle people. जे रिकाम टेकडे असतात ना, त्यांना देव अभिषेक देत नाही. He Sorry to say. empowers only the active people. पण जे सक्रिय आहेत त्यांना देव सामर्थ्याने अभिषेक देतो. The battlefield does not respect comfort. तर हे जे रणांगण असतं ना, ते असं आरामाला आदर देत नाही. It requires commitment, तिथे करार लागतो, sacrifice. अर्पण आणि त्याग लागतो. If you cannot stand, you cannot win. तुला उभं राहायला होत नाहीये, तुला जिंकायला जमणार नाही. God does not move while we sit in fear. आपण घाबरून बसलो ना, तर काही देव कार्य करणार नाही, पुढे He जाणार नाही. moves when we stand in faith. विश्वासाने आपण उभे राहिलो तर देव पुढे जाईल. Stand in faith. विश्वासाने उभे The राहा, Lord will fight for you. प्रभू तुझ्यासाठी लढेल. Third point, तिसरा मुद्दा, stand daily or fall easily. रोज उभे राहा, नाहीतर सहजपणे पडा. Every day is war. दर दिवशी युद्ध आहे, Every day you must stand. दर दिवशी उभं राहावं लागेल. One missed day can cost you everything. एक दिवस चुकवला तर आयुष्याची भरपाई भरावी लागेल. Daily standing means daily victory. रोज उभं राहायचं म्हणजे रोज विजय. If you want daily victory, you have to stand daily. रोज विजय हवाय, रोज उभं राहायला लागेल. One missed piece of the armor एक वस्तू त्या शस्त्र सामग्रीतली घातलीच नाही, विसरलो, can open the door to disaster. फिनिश, नाशासाठी तुझं दार उघडलं जाऊ. Because the devil will not wait for your convenience. कारण सैतान तुझ्या सोयीने येणार नाहीये. Every day the devil is prowling. रोज सैतान फिरतच आहे. Every day you take the lion of Judah with you and walk. रोज तुम्ही यहूदाचा सिंह घेऊन फिरा. Amen. आमेन. And you will never be defeated. कधी तुम्ही पराजय होणार नाही. The fight is daily. युद्ध रोज आहे. So your surrender to God also must be daily. तर तुझं देवाला समर्पण पण रोज पाहिजे. तू वर्षातनं एकदा करतो कसं चालेल? No day off from being a soldier of Christ. ख्रिस्ताचा सैनिक बनण्यापासून अशी आठवड्यातनं एक दिवस सुट्टी नसते. Amen. एकदा सोल्जर ऑलवेज सोल्जर. Let everything around you fall. तसं तुझ्या अवतीभोवती सगळं पडलं पडू दे. You hold on to the तू truth. सत्याला धरून राहा. Truth will keep your head lifted high. सत्य तुझ्या मस्तकाला उंच ठेवेल. Falsehood will bring shame in your life. खोटेपणा तुझ्या आयुष्यात
बरबादी आणि लज्जा आणेल. Jesus is the truth. येशू सत्य आहे. Word of God is truth. देवाचा शब्द सत्य आहे. Amen. आमेन. Follow this truth. या सत्यामागे चाला. Even if you have to leave the whole world, अख्खं जग जरी सोडावं लागलं तरी follow the truth. या सत्यामागे चाला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.